दररोज बोलताना आपण मराठीमध्ये तर बरेचसे क्वेश्चन्स विचारतो व त्यांचे आन्सर्सही आपण देतो. पण इंग्लिशमध्ये त्या क्वेश्चन्सना कसं विचारायचं किंवा इंग्लिशमध्ये त्यांचे आन्सर्स कसे द्यायचे हे तुम्हाला माहिती आहे का? तर हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर हॅलो हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल लेट्स लर्न इंग्लिश. तर फ्रेंड्स, इंग्रजीमध्ये क्वेश्चन्स कसे विचारायचे व त्या क्वेश्चन्सचे आन्सर्स कसे द्यायचे हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर आज आपण प्रॅक्टिस करणार आहोत अशा क्वेश्चन आन्सर्सची जे आपण आपल्या डेली रुटीनमध्ये जास्तीत जास्त यूज करतो. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओ स्टार्ट करूया. जसं की आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, तो कुठे जात आहेस? तेव्हा आपण विचारणार व्हेअर आर यू गोईंग? आपण नेहमीच हा क्वेश्चन करतो की तू कुठे जात आहेस? आपण सिम्पली म्हणणार व्हेअर आर यू गोईंग? व्हेअर आर यू गोईंग? आपण आन्सर करतो कुठेही नाही. आपण म्हणतो ना की मी कुठेही जात नाहीये, तेव्हा आपण म्हणणार नाव हिअर. नाव हिअर. किंवा आपण एखाद्या वेळेस कुठे जात असतो तेव्हा आपण म्हणू शकतो की फॉर एक्झाम्पल मार्केटमध्ये जात आहे. कुठे जात आहे? मार्केटमध्ये जात आहे. तेव्हा आपण म्हणू शकतो आय एम गोइंग टू मार्केट. जसं की आपल्याला कोण विचारलं व्हेअर आर यू गोइंग, तर आपण आन्सर करू शकतो आय एम गोइंग टू मार्केट, म्हणजे मी मार्केटमध्ये जात आहे. मी उद्या बाहेरगावी जात आहे. जर आपल्याला सांगायचं आहे की मी उद्या बाहेरगावी जात आहे, तेव्हा आपण म्हणणार आय एम गोइंग टू आउट ऑफ स्टेशन टुमॉरो. आय एम गोइंग टू आउट ऑफ स्टेशन टुमॉरो, म्हणजे मी बाहेरगावी जात आहे. बाहेरगावी यासाठी आपण वर्ड यूज करतो आउट ऑफ स्टेशन. तर आपल्याला विचारायचं कशासाठी, त्यासाठी आपण काय म्हणणार फॉर व्हॉट. कशासाठी? फॉर व्हॉट. हे कोणाचं पुस्तक आहे? हुज बुक इज दिस? हे कोणाचं पुस्तक आहे? यासाठी आपण काय म्हणणार हुज बुक इज दिस. आपण आन्सर करणार हे माझं आहे, तेव्हा आपण सिम्पली म्हणणार इट्स माइन. इट्स माइन. तुला हे आवडतं का? डू यू लाईक दिस? तुला हे आवडतं का? डू यू लाईक दिस? हो, अगदी. या, शुअर. आपण असं देखील म्हणू शकतो शुअर आय लाईक धिस. शुअर आय लाईक धिस. तुम्ही काय करत आहात? व्हॉट आर यू डुईंग? आपल्याला विचारायचंय तुम्ही काय करत आहात? व्हॉट आर यू डुईंग? कसं विचारणार आपण? व्हॉट आर यू डुईंग? मी पेपर वाचत आहे. आय एम रीडिंग न्यूजपेपर. आय एम रीडिंग न्यूजपेपर. मी चहा पित आहे, किंवा आपण असे आन्सर करू शकतो की मी चहा पित आहे. आय एम हॅव्हिंग टी. हॅव्हिंग टी म्हणजे मी चहा पित आहे, किंवा आपण असे म्हणू शकतो आय एम ड्रिंकिंग टी, म्हणजे मी चहा पित आहे. दोन्ही सेंटेन्सचं मिनिंग एकच होते. तू इंग्रजी बोलू शकतो का? कॅन यू स्पीक इंग्लिश? तू इंग्रजी बोलू शकतो का? कॅन यू स्पीक इंग्लिश? हो, मी बोलू शकतो. शुअर आय कॅन स्पीक. शुअर आय कॅन स्पीक. तुम्ही कुठे आहात? व्हेअर आर यू? तुम्ही कुठे आहात? व्हेअर आर यू? मी बाजारात आहे. आय एम इन द मार्केट. आय एम इन द मार्केट. किंवा आपण असे म्हणू शकतो मी घरी आहे, किंवा आपण काय म्हणणार आय एम ॲट होम. आय एम ॲट होम म्हणजे मी घरी आहे. मला तुझा पेन दे. जर आपल्याला मागायचं आहे, जर आपल्याला एखाद्याला पेन मागायचं आहे, तेव्हा आपण कसं म्हणणार गिव्ह मी युअर पेन. गिव्ह मी युअर पेन. हा घे. हिअर इट इज. तू कशाबद्दल बोलत आहेस? व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट? जर समोरचा व्यक्ती आपल्याशी बोलत आहे व आपल्याला नक्की माहिती नाही की तो कशाबद्दल बोलतोय, तेव्हा आपण विचारू शकतो व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट? काही विशेष नाही. नथिंग स्पेशल. काही विशेष नाही. नथिंग स्पेशल. आणखी भाजी. मोर व्हेजिटेबल्स. म्हणजे जर आपल्याला विचारायचं आहे की तुला आणखी भाजी हवी आहे का, तेव्हा आपण विचारू शकतो मोर व्हेजिटेबल्स. नको, माझी प्लेट आधीच भरलेली आहे. नो, माय प्लेट इज ऑलरेडी फुल. नो, माय प्लेट इज ऑलरेडी फुल. तो काय करत आहे? व्हॉट आर दे डुईंग? व्हॉट आर दे डुईंग?
ते एकमेकांशी बोलत आहेत. दे आर टॉकिंग टू इच अदर. दे आर टॉकिंग टू इच अदर. किंवा आपण असे म्हणू शकतो ते भांडत आहेत. दे आर फायटिंग. ते भांडत आहेत. दे आर फायटिंग. तो कुठे उभा आहे? वेअर इज ही स्टँडिंग? तो कुठे उभा आहे? वेअर इज ही स्टँडिंग? तो बाहेर उभा आहे. ही इज स्टँडिंग आउटसाइड. ही इज स्टँडिंग आउटसाइड. तू माझी वही सोबत आणली का? डिड यू ब्रिंग माय नोटबुक विथ यू? तू माझी वही सोबत आणली का? डिड यू ब्रिंग माय नोटबुक विथ यू? अरे मी विसरलो, उद्या नक्की आणेन. काय म्हणणार आपण इंग्लिशमध्ये? ओ नो, आय फॉरगॉट. आय विल डेफिनेटली ब्रिंग टुमॉरो. अरे मी विसरले, उद्या नक्की आणेन. तर यासाठी आपण कसं बोलणार? ओ नो, आय फॉरगॉट. आय विल डेफिनेटली ब्रिंग टुमॉरो. म्हणजे मी उद्या नक्की आणेन. किंवा जर आपल्याला आन्सर करायचं आहे की हो मी घेऊन आली आहे, तर आपण म्हणणार यस आय हॅव ब्रिंग. यस आय हॅव ब्रिंग. मी तुला याबद्दल सांगितलं. तर कसं बोलणार आपण? आय टोल्ड यू अबाउट इट. मी तुला याबद्दल सांगितलं. आय टोल्ड यू अबाउट इट. कधी? आठवत नाही मला. व्हेन? आय डोंट रिमेंबर. व्हेन? आय डोंट रिमेंबर. हा आजचा पेपर आहे का? इज धिस टुडेज पेपर? इज धिस टुडेज पेपर? नाही, हा कालचा आहे. नो, इट इज एस्टरडेज. म्हणजे नाही, हा कालचा आहे. नो, इट इज एस्टरडेज. किंवा जर आपल्याला म्हणायचं आहे हो आजचा आहे, तर आपण म्हणणार यस इट्स टुडेज. यस इट्स टुडेज. तुझं लिहिण्याचं काम संपलं का? हॅव यू फिनिश युअर रायटिंग वर्क? आपण आपण मुलांना असा प्रश्न विचारू शकतो जेव्हा ते रायटिंग करतात तेव्हा. हॅव यू फिनिश युअर रायटिंग वर्क? अजून नाही, लवकरच संपेल. नॉट एट बट इट विल फिनिश सून. नॉट एट बट इट विल फिनिश सून. तुम्ही चहा घ्याल का? वुड यू लाईक टू टी? तुम्ही चहा घ्याल का? वुड यू लाईक टू टी? हो, मला चहा घ्यायला आवडेल. तर कसं बोलणार आपण? यस आय वुड लाईक टू टी. जर आपल्याला म्हणायचं आहे मला काहीच नको, तेव्हा आपण म्हणणार नो नथिंग. नो नथिंग. तर फ्रेंड्स, आज आपण पाहिले काही असे क्वेश्चन आन्सर्स जे आपण आपल्या डेली कॉन्व्हर्सेशनमध्ये दररोज बोलतो किंवा एकमेकांना विचारतो. तर या कॉन्व्हर्सेशनची किंवा या क्वेश्चन आन्सरची तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा व तुम्ही ही तुमच्या डेली रुटीनमध्ये ॲड करा. म्हणजे नक्कीच तुमची इंग्रजी लवकरात लवकर इम्प्रूव्ह होईल. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकेच. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये न्यू टॉपिक सोबत. टिल देन कीप लर्निंग, कीप वॉचिंग.